मंडळी नमस्कार। आज जो काय पाऊस पडतोय हा मला असं वाटतं अख्ख्या महाराष्ट्रात किंवा अजून 2-3 राज्यांमध्ये जिकडे तिकडे पडत असेल। आणि आता मे महिना चालू आहे। खरं तर आता उन्हाळा आहे आणि उन्हाळ्यामध्ये एवढा पाऊस पडणं आणि एवढ्या प्रमाणात पाऊस पडणं म्हणजे आज उल्हास नदीला पूर आलेला आहे। सगुणा वाघेमध्ये ऑलमोस्ट पाणी येईल किंवा अगदी येता येता थांबलेलं आहे। एवढा मोठ्या प्रमाणात जेव्हा पूर येतो किंवा एवढ्या मोठ्या प्रमाणात जेव्हा काही ॲक्टिव्हिटी वेदरची होते, तर एवढी मोठी ॲक्टिव्हिटी वेदरची होत असताना आपलं जे हवामान विभाग जे आहे किंवा ज्याला मेटिओरॉलॉजिकल डिपार्टमेंट ज्याला म्हणतात, ते का दरवेळेला म्हणजे काही सांगू शकत नाही, काही वॉर्निंग देऊ शकत नाही। जेव्हा खरंच काही वॉर्निंग नसतात तेव्हा एवढ्या वॉर्निंग्स येतात SMS वर किंवा अशा ठिकाणी। आता का नाही वॉर्निंग देऊ शकत? एवढं अनइमॅजिनेबल लॉस ऑफ ॲग्रिकल्चर झालेला आहे। शेतकऱ्यांचा एवढा लॉस भयंकर प्रमाणात झालेला आहे ऑलरेडी। फक्त शेतकऱ्यांचा नाही, कितीतरी बिझनेसेसचा, टुरिझमचा खूप मोठ्या प्रमाणावरती लॉस आहे या सगळ्या गोष्टीचा। पाहुण्यांना कितीतरी प्रमाणामध्ये जे लोक बाहेर असतात त्यांना किती भयंकर प्रमाणामध्ये म्हणजे खूप वाईट त्यांना सगळे हे बघायला लागतात। मला असं वाटतं की आपल्या सरकारने किंवा आपल्या लोकांनी या अशा सगळ्या डिपार्टमेंट्सला अकाउंटेबल धरायला पाहिजे। हे आपण ठीक आहे चलता आहे, अरे नाही चालते, चूक होते, आपण एवढे उपग्रह सोडलेत, एवढं आपण आता टेक्नॉलॉजीमध्ये पुढे आहोत, सगळेजण सगळं आहे, काय अजून काय पाहिजे? किती कोटी रुपये आपल्या इकडे खर्च होत असतील, किती कोटी रुपये खर्च होत। आणि जर का आपल्याला फक्त आज अमावस्या आहे का काय, म्हणजे आज अमावस्या आहे आणि आज पाऊस पडणार आहे त्याच्यामुळे, आणि हे जर का आपण तेवढं बघूनच जर का सांगणार असू तर मग एवढे पैसे खर्च कशासाठी होतात टॅक्स पेअरचे? मला समजत नाही। याच्यावरती डेफिनेटली अकाउंटेबिलिटी व्हायला पाहिजे असं मला वाटतं। आणि आपण प्रत्येकाने सुद्धा हा आवाज पुढपर्यंत न्यायला पाहिजे। वेगवेगळे लोकांनी हा आवाज काढायला पाहिजे की हे असं चलता आहे, किती दिवस आपण चालवणार? हे असं चालून जमणार नाही। याचं भयंकर प्रमाणामध्ये सगळ्यांना सहन करायला लागतं आहे आणि असं सहन करायची गरज नाही। एवढ्या मोठ्या प्रमाणात काय कमी दाबाचा पट्टा, जास्त दाबाचा पट्टा का काय जे काय पट्टे असतात ते तुम्हाला जर का उपग्रहांनी समजत असतील किंवा एवढ्या सगळ्या करोडोच्या टेक्नॉलॉजीने तुम्हाला जर का अजून समजत नसतील तर मग काय म्हणायचं या गोष्टीला? धन्यवाद।